नमस्कार मित्रांनो, तर पहा आपल्या समोर महत्त्वाची अपडेट पाहायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट अशी आहे मित्रांनो की CET 2025मध्ये 27,837 विद्यार्थ्यांना पुन्हा CET द्यावी लागणार। नक्की याच्या मागचं रिझन काय आहे, याच्या मागचं कारण आहे, संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, कारण या चॅनलवरती असेच महत्त्वाचे नवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतात। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांसोबत। तर चला पाहूयात पुढे। तर पहा मित्रांनो, मुंबई राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात आलेली CET परीक्षेच्या PCM गटातील गणित विषयाच्या ऑनलाईन परीक्षेत प्रश्नांचे पर्याय बदलल्याने विद्यार्थ्यांना मोठा मनस्तापाला सामोरं जावे लागलेलं आहे। यामुळे तब्बल 27,837 विद्यार्थ्यांना परीक्षा ही पुन्हा द्यावी लागणार आहे। हेच महत्त्वाचं कारण। अभियांत्रिकी, कृषी आणि औषध निर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी PCM आणि PCB या दोन गटांमध्ये MHCT परीक्षा घेण्यात येते। PCB गटाची परीक्षा यंदा सुरळीत पार पाडली, परंतु मात्र PCMच्या गटाच्या परीक्षेच्या ज्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 27 एप्रिल रोजी झालेल्या एका सत्रातील गणिताच्या पेपरमधील 50 पैकी 21 प्रश्नांसाठी दिलेल्या उत्तरांचे पर्याय हे चुकीचे देण्यात आले होते। तर पहा, याच्यामधील प्रश्नांची जे अदलाबदल झाल्याने हा गोंधळ मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। म्हणून CETने जी कबुली दिलेली आहे, कक्षाने दिलेली आहे की गेल्या 2 दिवसापासून राज्यातील विद्यार्थ्यांची ही तक्रार निवेदन दिली होती। या प्रकरणात सखोल चौकशी केल्यानंतर ऑनलाईन पेपरमधली ही जी तांत्रिक चूक आहे त्यामध्ये निदर्शनास आले आहे की विद्यार्थ्यांना समान न्याय मिळावा यासाठी पुन्हा एकदा CET परीक्षा घेण्यात येणार आहे। यावरती कार्यवाही देखील करण्यात आली आहे, असे CET कक्षाचे आयोग दिलीप सरदेसाई यांनी सांगितले आहे। तर विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाचे काय या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळते। आणि ही परीक्षा जी आहे ती म्हणजे फेर परीक्षा ही 5 मे रोजीच होणार आहे असं नमूद केलेलं आहे। सदर परीक्षा 150 प्रश्नांसाठी होणार असून फेर परीक्षा ही 5 मे रोजी होणार असल्याचे CET परीक्षेने स्पष्ट केलं आहे। ईमेलद्वारे देखील कळवण्यात आलं आहे। आणि यापुढे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी। तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, वंदे मातरम।